नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत आपण अत्यंत पौष्टिक आणि झटपट अशी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे मोड आलेल्या मुगाच्या उसळीचे बन्स। हे बन्स स्वादिष्ट आहेतच, त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहेत। तर मग चला बनवायला सुरुवात करूया। ही मुगाची उसळ आहे। ही उसळ बनवण्यासाठी मी कालच मूग धुवून पाण्यामध्ये भिजत घातले होते, पाणी कोमट केलेले होते। दिवसभर ते मूग पाण्यामध्ये भिजले आणि संध्याकाळी मी त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते मोड आणण्यासाठी। सकाळी ते छान त्यांना मोड आलेले होते आणि आमच्या दादूची मला फरमाईश होती की बडी मम्मी तू आज मुगाच्या उसळीचे बन्स बनव। म्हटले ठीक आहे तुझ्या म्हणण्यानुसार। आणि त्यासाठी मग मी ते मुगाची उसळ मिक्सर मधून जाडसर अशी वाटून घेतली। तो माझ्या जवळच उभा होता आणि सतत माझ्याकडे बघत होता की आज बडी मम्मी हे कसे कसे बनवते आहे ते। त्या बन्ससाठी मी लसूण, जिरा आणि हिरवी मिरची मिक्सर मधून काढून घेतले आणि त्याच्या फोडणी टाकावी लागते म्हणून त्यासाठी जिरे, मोहरी, उडदाची थोडीशी डाळ आणि चण्याची डाळ घेतलेली होती। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी त्या दोन्ही डाळी टाकून घेतल्या, त्या लाल होत होत्या। हा दादू म्हणजे माझ्या दिराचा मुलगा आहे। त्यानंतर हे वाटलेले लसूण, जिरा आणि हिरवी मिरची मी तेलात टाकली, ती पण लाल होते। थोडे हळद टाकली, मीठ टाकले आणि ते हलवून घेतले। त्यानंतर ते थोडेसे मिक्सर मध्ये पाणी टाकून ते त्याच्यात टाकून दिले, त्याला उकळून घेऊ चांगले म्हणजे छान अर्क उतरतो हिरवी मिरचीचा। इकडे वाटलेल्या मुसळीच्या मिश्रणामध्ये आता रवाई टाकून घेऊ। दही टाकायचे, त्यामध्ये दह्याने छान मऊपणा येतो त्याला आणि फुगण्याचे मदत होते। आणि हे उकळलेला हा मसाला पूर्ण त्यामध्ये टाकून घ्यायचा। त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे, एकसारखे हलवायचे। दादूला वाटत होते की हे बन्स कधी तयार होणार, ते कधी बनेल म्हणून मला विचारत होता। त्यामध्ये थोडा सोडाही टाकायचा म्हणजे ते हलके होतात। तडका पॅन घेतलाय मी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्याला गरम होऊ द्यायचंय। आणि हे वाटलेले सर्व मिश्रण आता आपण याच्यात टाकून घेऊ। सकाळी मी नाश्त्याला फ्राय केलेले पनीर होते, त्याचे थोडे तुकडे यात टाकून घेतले, छान लागतील ते। आणि वरून पुन्हा ते आपल्या मिश्रणाचे 2-3 चमचे टाकले। मी तर याला मुगाचा वडा म्हणणार होते, परंतु दादू म्हणे नाही बडी मम्मी याला आपण नवीन नाव देऊ, ते म्हणजे याला बन्स म्हणू आपण। म्हटले ठीक आहे तुझ्या म्हणण्यानुसार आपण याचे नाव बदलू। खरं तर हा मूग पनीर वडा होता। त्याला साईडनी थोडे हलके मोकळे करून घ्यायचे, थोडा चिटकत असतो तो खाली। साईडने थोडे तेल सोडले की आणखीन लवकर फ्राय होतो। सर्व वडे मी तळून घेतले। ही प्लेट मी दादूसाठी तयार करत आहे, त्याला सॉस अधिक आवडतो म्हणून टाक सॉस म्हणत त्याने पूर्ण वडे सॉसने भरून टाकले। दादूच्या पसंतीनुसार तुम्ही सुद्धा असे वडे नक्की करून बघा, खूप छान लागतात ते। आणि ती मुगाची उसळी मी साईडला त्याला थोडी दिली, त्याच्यावर एक कांदा कोथिंबीर टाकून दिली। फ्राय केलेली मुगाची उसळ होती ती। अतिशय पौष्टिक असा हा दादूचा नाश्ता तयार झालेला आहे आणि त्याने बघा मिटक्या मारत या नाश्त्याची मजा घेतली। खूप पौष्टिक नाश्ता आहे हा, झटपट तयार होतो। तर मैत्रिणींनो, कसे वाटले हे झटपट आणि पौष्टिक असे मुगाच्या उसळीचे बन्स? आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशा झटपट आणि पौष्टिक
नवनव्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. धन्यवाद.